एकाचे असे 2 दात बाहेर दिसत होते. जबडा वाकडा दिसत होता एकाचा. डोळे असे लाल-लाल भडक झालते. मागच्या इकडून अशी यायची, अशी जाणवायचं म्हणजे इकडून येतंय काहीतरी इथं जातंय असं. अंग-बिंग अख्खं जड झालतं माझं. चकडल्यावानी कोणीतरी म्हणजे धरूनच ठेवलंय मला असं जाम. तसं व्हायचं. ते बघतो अजून जसं जवळ जसं येतोय, असे 4-5 फुटाच्या अंतरावर एवढं डिस्टन्स राहिलं असेल, डायरेक्ट गायब झालं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते पुण्यातूनच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? अथर्व ठाकर, बरं आणि राहायला कुठे आहे तुम्ही? चिंचवडला. चिंचवडला. लहानपणापासून कुठे राहता? तिथंच. म्हणजे मुलांमध्ये? तिथंच आज. हो. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि सध्या तुम्ही करता काय? सध्या मी स्टुडंट कॉलेज. कॉलेजला? हां. बरं. कसे-कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव असा, की मी घरीच होतो त्या दिवशी. कोजागिरीचा दिवस होता. कधीची गोष्ट आहे? गेल्या कोजागिरीची. हां. गेल्या वर्षी. म्हणजे मागच्या वर्षी? हां, मागच्या वर्षी. बसलो होतो. मित्राचा बर्थडे होता त्या दिवशी. एवढं काही माझ्या लक्षात नव्हतं त्या दिवशी. आणि वाकडचा एक मित्र आहे माझा. त्याचा फोन आला, की बर्थडेला जायचंय म्हणून. की म्हणलं ठीक आहे, आवरतो, येतो अर्धा 1 तासात. मला आवरायला झाला बराच वेळ. अंघोळ केली नव्हती त्या दिवशी. अंघोळ करायला लाईट गेलती. अंघोळ करायला वेळ झाला आणि आवरून गेलो तिथं. मला जवळ-जवळ तिथं जायलाच 10:30-11 वाजले होते. तिथं गेलो. पोरांची जमवाजून येत होते पोरं म्हणून थांबलो. केक-बिक घेता-घेता अजून 12 वाजले आणि 12च्या नंतर बर्थडे होता. गेलो तिथून आम्ही. मी तर राहिला प्रेम ब्लॉक पार्कला. जायला आम्हाला 15-20 मिनिटं लागले. तिथं गेलो. आमची मजा-मस्ती चालू होती रोडला जाताना येताना. तर तिथं पोहोचल्यावर तो यायला अजून वेळ झाला. तो आई-वडिलांसोबत कुठेतरी बाहेर गेला. दुपारची वेळ होती का? रात्रीची. 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 तर जायला तिथं वेळ झाला यायलाच. तर मग 12:30-1च्या दरम्यान तो आला तिथं. बोलता-बोलता केक कापला-बिपला, मजा-मस्करी झाली. टाईमपास झाला तिथं. एवढं करता-करता 2 वाजले. तर त्यांना म्हणलं निघतो आम्ही. तो म्हणला जेवून-बिवून जावा. म्हणलं नका एवढ्या रात्री कोण जेवून जात नाही. मग म्हणला इकडून आले तिकडून येऊ नका, तिकडून नका जाऊ परत जिकडून आले तिथं. ह्या मागच्या रस्त्याने जावा माझ्या बिल्डिंगच्या मागून. म्हणलं का रे बाबा? नाही म्हणला तिथं घडतं काय विषय. लय लोकांना दिसलेले. म्हणलं चल असलं काही नसतं, फेकू नको मोकार. तरी त्याची मम्मी पण म्हणली, "बाळा नको जाऊ एवढ्या रात्री. आपला फ्लॅट मोकळाच आहे, तिथं राहावं" म्हणले आज. ते म्हणलं जवळच जायचं, 5-10 मिनिटाचा रोड आहे, कुठं राहायचं. निघालो आम्ही. आम्ही 15-20 जण होतो. निघालो त्याच रोडनी. मित्र म्हणले चला काय नाही होत. तर निघतोय आम्ही आणि थोडंसं ती कंपनी लागतं त्या MIDCला, तिथून सरळ चाललो होतो. समोरून आम्हाला सिटी हँड्रेडवर 2 माणसं दिसत येताना. पायजमा टोप्या, गावचा पेहराव कसा असतो, व्हाईट कपडे, पायजमा टोपी येत होते. आम्ही म्हणलं रात्री रस्त्याला कोण दिसत नाहीये, एवढ्या रात्री म्हातारी काय करतात ते रस्त्याला. आम्ही निघत होतो म्हणलं असते इथलीच. मग तो जशी ती जवळ येत होती तसे विचित्र दिसत होते थोडे. म्हणजे नॉर्मल नव्हते वाटत माणसासारखे, म्हणून आम्ही थांबलो जागे. आमच्यातले 1-2 जण घाबरले थोडे. म्हणलं आपण बघूनच जाऊ आज काय आहे ते. थांबलो. बघतोय तो जसं जवळ येत होता, आमच्या गाडीचे उजेड त्यांच्या पडले. एकाचे असे 2 दात बाहेर दिसत होते. जबडा वाकडा दिसत होता एकाचा. डोळे असे लाल-लाल भडक झालते. मागच्याचं एवढं दिसत नव्हतं, पण पुढचा समोरून एकदम परफेक्ट दिसत होता. बघतोय अजून जसं जवळ जसं येतोय, असे 4-5 फुटाच्या अंतरावर एवढं डिस्टन्स राहिलं असेल, डायरेक्ट गायब झाला बापरे! अचानक. आणि तुम्हाला किती वेळ दिसले ते सगळे? 15-20 मिनिटं बघत होतो आम्ही त्यांच्याकडे अच्छा. कंटिन्यू. आणि अचानक गायब. भास झालं तर 1-2घांना होऊ शकतो. 15-20 जणांना नाही होऊ शकत भास. सगळ्यांना दिसलं होतं ते टोटल. पळापळ झाली आमची अक्षरशः तिथून. मग काय झालं पुढं? एक जण तर डायरेक्ट चक्कर येऊन पडला. हं. त्याला कसा-बसा उचलला आणि तिथून निघालो. बघतोय तो कोण तिथून नाहीच कोण म्हणजे. म्हणलं असेल बाबा कोण, आपलं भ्रम झाला असेल काय, पण नाहीच ना कोण तिथं. कोजागिरीची रात्र, अख्खा चंद्र उगवला होता. त्याच्या प्रकाशात अख्खं टोटल दिसलं होतं. जसं लांबून एवढं दिसत नव्हतं, पण समोर जास्त जसे जवळ आले ना 10-15, 5-10 फुटावर क्लिअर अख्खा चेहरा दिसत होता. त्यावेळेस काय गाड्या वगैरे येत जात होत्या का तिथून? नाही ना, कोणच नव्हतं. 1-2 फक्त माल आपले कंटेनर गेलते 1-2 जाताना येताना. नाही तर कोणच नव्हतं. सुमसमा रस्ता. हां.
आम्हाला वाटलं म्हातारे लोक आता दुधाची कॅन बिन दिसते सिटी हँड्रेड दूध बीट टाकतात लोक म्हणलं दिसतं, पण ते पण नव्हतं कोणच नाही, डायरेक्ट गायब. मग पुढं काय झालं मग? मग तिथून ते एक पोरगं चक्कर येऊन पडलं, त्याला उठवता तिथं 10-15 मिनिटं बाकीच्यांची म्हणजे फाटलीच होती फार. तिथून मग वाकडलं जायचं होतं, वाकडलं गेलो. तिथं गेलो, बसलो. ते मित्राच्या घरी पाणी बिणी पिलं. त्याच्या घरचे म्हणतात होते काय झालं सांगत तर नव्हतं, पण मग नंतर त्याच्या आई आतमध्ये गेली आणि त्याच्या पाप्पांना सांगितलं आम्ही असा असा विषय झाला. मग तिथून जो चक्कर येऊन पडला होता तो तर ताप फणफणला होता फुल तापाने. त्याला सोडून आम्ही सगळे आमच्या इथं एरियात आलो आणि बसलो. मग घरी गेलंच नाही कोणत्या दिवशी, तर चर्चा करत बसलो काय झालं असेल. मग त्याला रात्रीच फोन लावला आम्ही आमच्या इथं आल्या चौकात, की काय रे बाबा. तो म्हणला होता मी जाऊ नको तिथं, जाऊ नको. अरे म्हणलं काय, पण ते नेमकं आहे काय विषय. अरे म्हणला ते म्हाताऱ्यांना 2 म्हातारे दिसले ना बरोबर. म्हणलं हा तेच. म्हणलं ते तुम्हालाच नाही लय जणांना दिसलेलेत म्हणलं, आणि ते काय भासबीस नाही, ते काय खोटं नाही, ते दिसतात म्हणलं, ते बऱ्याच जणांना दिसलेत. आणि तिथं त्या म्हाताऱ्यांचं वाटतं येताना रात्रीच्या कोजागिरीच्या दिवशीच वाटतं झालता का त्याच्या आदल्या दिवशी, एवढं ॲक्युरेट नाही सांगितलं त्यांनी, पण त्याच दिवशीच शक्यतो उडवलं होतं त्यांना गाडी तिथं. ॲक्सिडेंट झाला. हा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना उपचार भेटले नाही वाटतं वेळेवर. दवाखान्यात गेलते घेऊन त्यांना, पण म्हातारे एजड असल्यामुळं त्यांनी बॉडीला रिस्पॉन्स नाही, त्यांची जागेवर गेलते. मागच्याचा एवढा चेहरा दिसत नव्हता, पण पुढच्याचा दिसला होता. लाल डोळे, ते तोंड असं जबडा वासा वाकडा होता थोडा, कॅन्सर झालेला तो एक. बरं. पुढं काय झालं मग? पुढं पोरं तापाने फणफणली होती. काय काय मला नाही होताला काय झालं, पण बाकीचे 2-3 जण ताप आलता त्यांना पूर्ण. काय काय झालं प्रॉब्लेम, म्हणजे आजार काय काय झालता? म्हणजे अंग जड होणं, कणकणी येणं, कोण असं नाही का धरून ठेवलं होतं नाही का, कणकणी आल्यावर अंग जखडतं तसं होतं. 2-3 किती दिवस आजार होता आजार? 4-5 दिवस. बरं. मग त्यांनी कोणाला दाखवलं वगैरे नाही का कुठं? एकाची आजी होती, तिने ते काय उतारा काढतात ना ते देऊन टाकलं तसं करू उतारा. त्याच्यानंतर परत काय दिसलं का वगैरे? त्याच्यानंतर नाही परत काय, तेवढंच. मग तुमच्या व्यतिरिक्त अजून तिकडे कोणाला ते दिसलं का परत? लोकांना भरपूर दिसलं होतं आधी, त्यांनी सांगितलं ना आम्हाला. तो त्याच्यामुळेच तो म्हणत होतं जाऊ नका तिथून जाऊ नका, पण आम्ही म्हटलं तर यंग पोरं सगळी चला म्हणले काय नाही होत चला, ते तसं झालं. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कुठला अनुभव आहे? अजून एक अनुभव आहे. आम्ही फिरायला गेलो महाबळेश्वरला. पोरं. हां पोरं तवा. आणि मला मम्मीचा फोन आला रात्री 10:30-11च्या दरम्यान. ते बचत गट असतो महिलांचा, त्याचा हप्ता होता वाटतं. फोन आला की पैसे लागतात आणि आम्ही तेव्हा गुगल पे वापरत नव्हतो, कॅशच होते पैसे. गुगल पे नव्हते अकाउंटला पैसे. त्याला तिला म्हणलं घे मामीकडून शेजारच्या, आल्यावर देतो मी नाही का. ती म्हणली अरे तिलाच हप्ता भरायचा, तिच्याकडेच नाही. मग म्हणलं आता कसं करायचं. ती पप्पांच्या आत्याकडे गेली कशी, ती डायरेक्ट म्हणली व्याजाने नाही का. ठीक आहे म्हणलं राहू दे, मी येतो सकाळी मग भरू म्हणलं, त्या मॅडमला सांग तसं. मग दुसऱ्या दिवशी पण काही येणं जमलं नाही, तिथंच थांबलो, एन्जॉय करत होतो आम्ही. मग तिसऱ्या दिवशी आम्ही तिकडून निघालो. येताना उशीर झाला होता खूप, जेवायला बिवायला थांबलो होतो. मजा मस्ती पोरांची, एन्जॉय, ड्रिंक बिंक करत होते पोरं. उशीर झाला खूप, जवळजवळ 2:30-3 वाजले ते यायला घरी. मग आलो आणि कुणाकडून घेतले होते पैसे देऊन टाकले नाही का त्यांचे. तर मग मम्मीने मला असंच सांगितलं की असं असं बोलली आत्या बापांची नाही का. म्हणजे ठीक आहे येईन तिचं पण वेळ नाही का, तर बाहेर होतो म्हणून. मग जवळजवळ 5-6 आठवड्याभरानेच तिने मला पैसे मागितले 20,000 रुपये दे म्हणून मला. मी म्हणलं मग मी पण व्याजाने देणार होता आणि काहीतरी घाण ठेव म्हणलं आता माझ्याकडे. ती म्हणली ठेवू दे मग 5 रुपये टक्क्याने दे. म्हणलं नाही मला माहिती तुझी शाळा म्हणलं सगळी, तू माझ्याकडून 5 नाही घेणार, समोर 10 फिरवणार. म्हणलं नाही देत पैसे. मग तिने ठीक आहे म्हणली नाही का. मी निघून गेलो तिथून. मग 2 ते 3 दिवसातच मला असं त्रास व्हायला लागला, की अंग जड होणे, मधूनच ताप येतोय, कणकणीचे ते दुपारचं असं व्हायचं. आणि रात्री त्या लेफ्ट साईडून राईट साईडला चमक मारायची छाती, इकडून अशी यायची, अशी जाणवायचं म्हणजे इकडून येते काहीतरी इथं जाते असं रात्रीचं.
अंग जड होणे, कणकणी येणे आणि उन्हाळ्यात थंडी वाजणे आणि अंग जड व्हायचं, असं म्हणजे कोणीतरी दाबून ठेवले नाही का, आपल्याला जकडून ठेवले असं असं फील व्हायचं. म्हणलं होत असं वातावरण चेंज, पाणी बिणी नाही का. फिरायला गेलो तेव्हा आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आगवेकर म्हणून, त्यांच्याकडे जाऊन आलो. इंजेक्शन, त्यांचे गोळ्या इंजेक्शन घेतलं, मला लगेच फरक पडतो एका इंजेक्शनमध्ये. इंजेक्शन घेऊन घरी आलो तरी फरक पडेना. उद्या मग परत गेलो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथं, इंजेक्शन घेऊन आलो परत, तरी परत फरक पडत नाही. आणि आता काही काही लोकांना विश्वास बसणार नाही, पण ॲक्च्युली कसा विषय आहे, ती म्हणतात डॉक्टरकडे सायन्स एवढं पुढे गेले कसं फरक पडत नाही. तर मला एक सांगा, डॉक्टरचं इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतलं, फरक पडतो मान्य, हो. पण तर स्वामींचा तारका मंत्र लावला किंवा शंकर महाराजांचा तारका मंत्र लावला, समज बंद व्हायची यायची, परत असं मोकळं फील व्हायचं. तारका मंत्र बंद झाला की परत तसंच चालू व्हायचं. तर ह्याचं पण ते खरं तर व्हायचं, कारण की काही काही वेळेस काय असतं, काही काही वेळेस काय असतं की एक मेंटली आपण सेट असतो की हे ऐकल्यानंतरच हे असं होतं. तसं काय नव्हतं ना? नाही नाही, तसं काय नाही. आता तसं जर असतं तर स्वामींचा तारका मंत्रच लावलं तसं का बंद व्हायचं, आणि बंद झाल्यावर की परत चालू व्हायचं, असं नसतं ना झालं परत. ते चालू झालं तारका मंत्र की बंद व्हायचं परत, आणि बंद झाल्यावर चालू व्हायचं. ते असं अक्षरशः जाणवायचं, इथून चमक किती इथं जाते अशी अक्षरशः जाणवत होतं. आणि असं कोणीतरी धरून ठेवलं असं जाणवत. मग मला डाऊट आला थोडा. मला या गोष्टीवर विश्वास आहे भरपूर, कारण की झालेले आहेत भरपूर तसं किस्से देवाच्या बाबतीत पण असं. तर डाऊट आला थोडा. मग म्हणलं आपण जाऊन यायला, बघून यायला पाहिजे, जास्त मोठं काय व्हायच्या आधी नाही का. कारण की पप्पांना पण आधी झालेलं आहे तसं त्रास भरपूर. तर मला गाडी चालवायचं म्हणजे उठायचंच भान नाही. तर जीवच नव्हता, तर मी मित्राला फोन केला सकाळी, की बाबा ये नाही का, आपल्याला असं असं जायचं आहे एका ठिकाणी. तो म्हणला ठीक आहे, मी कामात आहे, 3:30 वाजेपर्यंत येतो तुझ्याकडं नाही का. तर ठीक आहे म्हणलं, ये पण नक्की ये म्हणलं नाही का. मग तो बसलो मी मोबाईल बघत घरात, त्याची वाट बघत. मग तो 3:30-4च्या दरम्यान आला. चल म्हणलं, उठवलं त्यांनी मला त्याच्या हाताने. मम्मी तेव्हा ते काशीला गेलते फिरायला नाही का, तेव्हा कोण नव्हतं घरात, मी एकटाच होतो. आणि त्याने उठवलं हाताने धरून. अहो काय झालं म्हणलं अचानक नाही का. त्याला म्हणलं अरे असा असा त्रास व्हायला लागला. ठीक आहे म्हणलं, चल आपण जाऊ. मग आलो आम्ही घराच्या बाहेर. गाडीवर बसतो तर मला गाडीवर बसता पण आहे. गाडीवर पाय टाकायला गेलो की पायाला वात यायचं, मुंग्या यायची. म्हणजे अक्षरशः असं, म्हणजे कोणतरी थांबवतंय तिथं जाण्यापासून, बाबा जाऊ नको नाही का असं. आवाज नाही काय नाही, पण असं रोखतंय. पाय टाकायला गेलं की वात यायचा. असं थांबलं की नॉर्मल. परत टाकायला गेलं की वात यायचं. कसं 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 बसलो. अजून एक त्या शेजारच्या काकाला बोललं, त्यांनी बसवलं गाडीवर. मग आम्ही निघालो. निगडीवरून सरळ देवरोडला, कॅन्टोन्मेंटमधून किनई गावात जातो रोड आपला, देवगावला जायचं होतं आम्हाला. इकडून मग घेऊ म्हणलं, तळावड्या ट्रॅफिक असतं. हायवेने निघालो. तर किनई गाव पुढं, आणि अलीकडे एक हलगाडी आपली, अजून एक गाव आहे छोटं, त्या गावाचं नाव लक्षात नाही आता माझ्या. बेळीची गाडी होती. म्हणलं तोंडाला चव नाही, काहीतरी तिखट खाऊ नाही का, कडू झालं अख्खं तोंड. मग तिथं थांबलो आम्ही. मित्राला म्हणलं थांबवा गाडी, काहीतरी खाऊ नाही का. भूक तर लागली नव्हती, पण तोंड कडू होतं म्हणून थोडं चवीसाठी म्हणलं खाऊन पुढं जाऊन चहा पिऊ आपण, जरा तरतरी. ते उतरलं खायला, त्या भाईला म्हणलं "अहो, जरा हिंदी होतं ते, तोंडाला चव नाही म्हणलं, "अहो, नीट बनवू नाही का चटपटीत जरा." त्यांनी बनवून दिली. खाल्ली तर चवच ना मला, ते पण कडू लागायला. ताप वगैरे होता का काय? हां, असं अंग जखडल्यागत होतं, कणकणी यायची. तेव्हा पण चमका मारत. हां, कारण की एकदम एक्स्ट्रीम लेव्हलचा ताप असेल तरच ते चव वगैरे लागत नाही. हां, तर अख्खं फणफणत होतो मी, आणि चमका तर वेगळ्याच मारायची छातीतून. अंग बिन अख्खं जड झालं होतं माझं, चकडल्यावानी कोणीतरी म्हणजे धरूनच ठेवलंय मला असं जाम. तसं व्हायचं. चवच लागेना मला, कडू-कडू लागत होती. मित्र खातोय, तो मित्र म्हणतो मला बरोबर लागते. अरे म्हणलं म्हणलं कडू लागते. ते भैय्या माझ्या तोंडाकडे बघून म्हणला, "भैय्या कुछ हुआ है क्या?" म्हणलं, "बाबा असं असं होतंय नाही का." म्हणला, "ठीक है, कुछ तो लग रहा है, आपके हाव-भाव चेहरे के ठीक नहीं लग रहे." म्हणला, "देख के आओ कुछ तो." नाही क्या, ब्राह्मण बिम्हण रहता है उनके पास जाके वो, ते पण हिंदूच होता माणूस. मग म्हणला, "वही उधर ही जा रहा है." ठीक आहे म्हणलं, "जाओ भैया." तो पैसे पण घेत नव्हता. पैसे दिले, मग आम्ही निघालो पुढं-पुढं. त्रास व्हायला लागला. जाताना किनाई गाव पास केलं की पुढं शनी मंदिर लागतंय. त्या साईडला अजून ते हॉरर बंगला आहे, काय म्हणतात तिथं, भुताटकी-बिताटकी. त्रास म्हणजे असं तो वाईब यायला लागले मला तिथं कसं तरी. जो त्याला म्हणलं, "बाबा जोरात गाडी चालव." त्रास व्हायला लागलाय. गेलो तिथं, पोचलो. आम्ही ज्यांच्याकडे महाराजांकडे जातो त्या पोचलो. गर्दी होती. गर्दी होती तर आपण
रेग्युलर जाणार आहेत तिथं, त्याच्यामुळं त्यांना सांगितलं बाबा पटकन घ्या. की गेलो आम्ही आतमध्ये, त्यांनी बसवलं. आजूबाजूला लोक होती, म्हणलं सांगायचं तरी कसं नाही का, फर्स्ट टाइम असले प्रॉब्लेम घेऊन आले. ते म्हणले बोल काय होत नाही का, भाचा आहे तो माझा, बोल. मग त्यांना सांगितलं अण्णा असं असं होतं नाही का रात्रीचा प्रॉब्लेम, मग की इथून चमका येतं ते म्हणलं डाव्या साईडून इथं जातं ते असं जाणवतंय म्हणलं अक्षरशः, आणि जखडलेगत होते नाही का, त्रास व्हायला लागले म्हणलं, अंग बिंग दुखते, पेन मारते, लय दुखते म्हणून. तर त्यांनी हात हातात घेतला माझा, फक्त हात, हा राईट साईडचा हात हातात घेतला. म्हणले काहीतरी ते बोलले नाही का त्यांचं, आणि हात हातात घेतलं आणि म्हणलं आता कसं वाटतं, पाटण माझी ऑटोमॅटिक मोकळी झाली. ते काही डॉक्टर नाही आहेत, कसं काय ऑटोमॅटिक मोकळे होणार, जास्त तोपर्यंत माझी अख्खी, मी बधीरच झालो तो अख्खा. हातात हात घेतले घेतलं त्यांनी, पाटण म्हणलं आता कसं वाटतं, म्हणलं अन्न पाटण मोकळी झाली, थांब म्हणलं लागलं. मग हळूहळू मान मोकळी वाटायला लागली माझी, मला हातपाय मोकळे वाटायला लागले, वाट यायची बंद झाले हळूहळू. त्यांनी जसं हात हातात धरला असं तसं. मग परत म्हणले त्यांना, म्हणलं अण्णा बरं, ते म्हणले कसं वाटतं अजून नाही का, म्हणलं बरं वाटायला लागले थोडं नाही का आता, हे पण छातीत चमका मारतं ते म्हणलं थोडं. ते म्हणले थांब मी सांगतो म्हणले काय झालं. म्हणलं अण्णा नाही का, आपण एवढं कुणाचं कधी असलं करत नाही म्हणलं, कुणा बाबतीत वाईट चितलं नाही, आपण आपल्या कामासाठी येत असतो म्हणलं नाही का, कुणाचं वाईटाचा विचार मानत पण नाही कधी आपल्या कुणाबद्दल, पण आपल्यासोबत असं काय. ते म्हणले कुठं खाल्लं होतं कोणाच्या घरी काय, म्हणलं नाही, तुम्ही सांगितल्यापासून मी कोणाच्याच घरी खात पाणी पण पित नाही म्हणलं, चहा हे बाकीचं खायचं तर लांबच राहिलं म्हणलं. ते म्हणले तुमच्याच घरातली बाई. आमच्या घरातली बाई, मला डाऊट येत होता एकावर, 2 जणांवर, 1-2 जणांवर कन्फर्म. आता ते सांगत नव्हते मला, त्यांना तरी मी 2-3 वेळा नाव विचारलं, ते म्हणतात नाही तुमच्या फॅमिलीमध्ये वाद नको, भांडणं होते म्हणून नाही का. ते म्हणले तुमच्याच जवळची, एवढं सांगतो म्हणले कन्फर्म, तुमच्याच जवळची, नात्यातली जवळची, एकदम लांबची नाही की असेल लांबचं ना, जवळचं नातं आहे तुमच्या, जवळच राहिलंय. की त्यांनी म्हसोबाला जाऊन तुझ्या नावाने उलट्या पंखाचा कोंबडा सोडला. उलट मी पहिल्यांदाच ऐकत होतो तसला किस्सा, उलट्या पंखाचं म्हणजे काय नेमकं. तेच ना, काय असतं ते? हा उलट्या पंखाचं, ते म्हणले असे उलटे पंख करून कोंबडा असा सोडतात म्हणले म्हसोबाला. एखाद्याला मारण क्रिया असतं, मारण उच्चाटन, वशीकरण, स्तंभन, तशा टाईपमध्ये मारण क्रिया असते, ती मारण क्रिया केली म्हणलं तुझं. माझं ब्लँक झालं तो अख्खा. माझा मित्र येडा, ते साईडच्या आजूबाजू लोक बसली ते हँग सगळी, त्यांनी पण पहिल्यांदाच ऐकत होते असं उलट्या पंखाचा कोंबडा काय विषय, नवीनच. मग काळा कोंबडा असतो म्हणले ते उलट्या पंखाचा, ते करून तसं सोडतात म्हणले, अंड बिंड ठेवून, काय ते मान असं तसं, तुला म्हणजे संपवायचाच प्लॅन होता. म्हणलं असं का, आपण एवढं सेवा करतोय, आपण कोणाचं वाईट चितत नाही, आपल्याबद्दल असं काय. म्हणले बाळा तू एवढ्या महागड्या वस्तू वापरणार, एवढं तुझं घरात सगळं चांगलं असणार, जेलसी वाढणार ना म्हणलं. कुणाला कुणाचं चांगलं बघवतं का म्हटलं, आजकाल मित्रांना पण चांगलं बघवत नाही. तू काही नवीन वस्तू घेतली की जळलेच. नातेवाईक मित्र तर लांब राहिले, पण नातेवाईकांना नाही बघवत म्हणले असल्या गोष्टी. कोणी काय मागितलं होतं काय तुझ्याकडं, म्हणलं असं मागितलं होतं माझ्याकडं, शेजारी लोक होते म्हणून मला सांगता नाही आलेलं आहे. मग म्हणलं मागितलं होतं, मग म्हणले तू दिलं नाही, त्याच्यामुळं तो एक राग म्हणले. आणि तुमच्याबद्दल जलसी भावना पण आहेत त्यांच्या मनातबद्दल, चांगलं नाही, त्यांच्या घरी जेवायचं बेवायचं नाही इथून पुढं. आणि म्हणले टेन्शन नको घेऊ म्हणले, तू मी जवळ आहे, तू इथं सेवा करतो येऊन, तिकडे मठात जाऊन सेवा करतो, मी जवळ आहे, तुझ्या केसाला धक्का नाही लागणार म्हणले, तू माझा शिष्य आहे म्हणले, डायरेक्ट बाच्यासारखं आहे म्हणले, मी जे सांगतो ते कर म्हणले उपाय. तर त्यांनी मला कारल्याचा उपाय सांगितला होता. हिरवं कारलं घे म्हणलं शनिवारी, मधून चीर म्हणले सरळ उभं, त्याच्यात काळे तीळ, उडीद, सातू, तांदूळ, खायची सुपारी, पान, 11 रुपयाचं मान देऊन हळदी कुंकूल बांधून, आणि आपला साधा दोरा असतो ना, त्याने 11 वेडे मार म्हणला. आणि शनिवारी 12 वाजायच्या आत, म्हणजे दुपारच्या 12 वाजायच्या आत लिंबाच्या झाडाखाली ठेव म्हणलं नाही का जाऊन. मग मी शनिवारी तसं केलं, तर तेव्हापासून मला बरं वाटायला, शनिवारी केल्यापासून. 12च्या आधी कर म्हणले होते ते केल्यापासून बरं वाटायला लागलं. मग मी त्यांना फोन करून सांगितलं की अन्न बरं वाटतंय म्हणून. ते म्हणले ठीक आहे, टेन्शन नको घेऊ, काय होणार नाही इथून पुढं तुला. त्यांनी मला गळ्यात बांधायला हे दिलं तर ताईप, ते म्हणले ते काढू नको कधी झोपताना, पण नाही काढायचं, काही राहू दे म्हणले कंटिन्यू, नजर वारा काय कुणी काही केलं जरी इथून पुढं तरी लागू पाडणार नाही तुझं. मग तेव्हापासून मला बरं वाटायला लागलं अचानक. बरं. काय काय लोकांचा विश्वास बसणार नाही,
पण तिथंच डॉक्टरकडे मी जाऊन आलतो. लोक म्हणतात सायन्स मोठे आहे, पण जेव्हा सायन्सचे दरवाजे बंद होतात तेव्हा अध्यात्माचे दरवाजे चालू होतात. जिथं सायन्स संपतं तिथं अध्यात्म तिथून पुढे चालू होतं. कारण की करोनाच्या काळात पण आता लोक डॉक्टर पण काय म्हणतात लास्ट स्टेजला, देवावर विश्वास ठेवा. बरोबर. तुम्ही डॉक्टर तुम्ही वाचवा ना. हं. का बरं म्हणता देवावर विश्वास ठेवा? असं असतं. अं, बरं आता ते तुमच्यावर जे झालं होतं ते त्यांनी काढलं बरोबर. हो पण हे जर चुकीचं काम जर कोणी केलं असेल, तर ते परत त्यांच्याकडे पण रिटर्न फिरतं ना? हो फिरलं होतं. मग काय झालं मग? ते काय असं काय झाला का प्रकार म्हणजे? हा झाला ना. काय झालं मग तो? त्या बाईचा ते म्हणले होते त्या बाईला पॅरालिस होणार. हात वाकडा झाला बापरे! राईट साईडचा. हालत नाही अजून पण हात. अजून पण? अजून पण हालत नाही. अजून पण. ते बोललेच होते मला पॅरालिस होईल म्हणून. आणि ते किती दिवसात झालं काहीतरी तुम्हाला काय माहिती आहे का ते? ह्याला तो त्रास आठवडाभर होत होता. हां. आणि 2-3 दिवस मी डॉक्टरकडे जाऊन आलो 2-3 वेळा. आणि ते फॅमिली डॉक्टर आहे आपले रेग्युलर. त्याच्यामुळं म्हणलं यांना फरक पडायला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी गेलो म्हणले नाही पडत आहे फरक. मग ते पण आपले क्लोज असल्यामुळे आता डॉक्टर लोक असं सगळे सांगत नाही की बाहेरचं एकदा चेक करून घे. ते आपल्या जवळचे असल्यामुळे ते म्हणले होते बाहेरचं बघ वेगळं वाटतं काहीतरी. डोळे बिळे असतात काळे नाही का, काळं येतं. काळं झालं ते डोळे खाली, काळं आलं तर सगळं, झोप लागत नव्हती रात्रीची. रात्रीचा त्रास व्हायचा. रात सकाळी त्रास व्हायचा म्हणजे सकाळी दुपारी चमक नव्हती मारत. सकाळी फक्त अंग धरून ठेवल्यागत, असं नाही का ताप आल्यागत कणकणी आल्यागत व्हायचं. आणि जेवण बिवण जेवढं गोड खाल्लं तरी असं कडवट लागायचं, थोडं कडवट. आणि रात्री चमक मारायची. आणि स्वामींचा तारकमंत्र लावलंच बंद व्हायची चमक. बंद झाल्यावर संपल्यावर परत चालू व्हायची. तर हे नसू शकतं नॉर्मली आपल्या बरोबर. गोष्टी. आणि तुमचा त्रास गेला तर त्यांना किती दिवसामध्ये हा त्रास सुरू झाला? ते कारल्याचा उपाय केला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच फाटका बसला होता. हो ना? हां. ते बोललेच होते मला, होणार पॅरालिस तिला. ते मी तसं करूनच देतोय म्हणून. बरं. पण आता या पॉडकास्टला तर त्यांना माहीत पडेल मग ह्या सगळ्या गोष्टी. म्हटलं तर पडलंय. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपलं पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक आपण दिलेली आहे. ते नक्की भरा आणि तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.